विस्ताराने इंडिगोच्या कामकाजात अद्यापही सुधारणा झालेली नाही। सलग 5व्या दिवशीही सेवेमध्ये सुधारणा नाही। सुमारे 3 लाख प्रवाशांना याचा थेट फटका बसलेला आहे। दिल्ली, मुंबई, चेन्नई विमानतळांवर रात्रभर प्रवासी त्रस्त आहेत। अनेक फ्लाइट्स आजही रद्द होण्याच्या मार्गावर आहेत। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, सलग 5व्या दिवशी सुद्धा आपण पाहतोय सेवा ही विस्कळीत आहे। अनेक फ्लाइट्स आज सुद्धा रद्द होण्याच्या मार्गावर आहेत। नक्कीच नीलम, मी आता मुंबई विमानतळावरच आहे। आता देखील फ्लाइट्स रद्द होताना पाहायला मिळत आहेत। आज सकाळपासूनच्या पटना वगैरे साईडच्या ज्या फ्लाइट्स आहेत त्या रद्द झाल्यात। आपण बघू शकतो की जी इंडिगोच्या तिकीट विंडोवर जी गर्दी आहे ती याच सगळ्याची गर्दी पाहायला मिळते। खरं तर आतमध्ये आणखीन गर्दी असल्याचं इकडची लोक सांगतात। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर इमिरेट्स नावाची एक मोठी एक विमान संस्था आहे। ते प्रचंड जगामधलं श्रीमंत विमान संस्था मानली जाते। या इमिरेट्सने मध्यंतरी पायलट्स भरती काढली होती आणि या पायलट्स भरतीमध्ये इंडिगोचे सगळे पायलट जे आहेत ते तिकडे गेलेले होते। हे देखील एक नवीन कारण जे आहे ते आता समोर येतं। काही नियम जे आहेत ते देखील हवाई आपलं जे सरकारचं खातं आहे त्यांनी जाहीर केलेले होते। 2024 मध्ये हे नियम त्यांनी लागू केले। वर्षभराचा कालावधी दिला, मात्र तरी देखील इंडिगोने त्या सगळ्या नियमांकडे दुर्लक्ष केलं। ज्या वेळेला हे नियम बजावायची वेळ आली, नियम लागू करण्याची वेळ आली, त्यावेळी मात्र इंडिगोची सगळी यंत्रणा पूर्णतः कोलमडून पडली। 48 तासांपेक्षा अधिक वेळ पायलट्स काम करू शकत नाहीत। जर अशा पद्धतीने त्यांनी काम केलं तर विमानांमध्ये अपघाताची शक्यता अधिक असू शकते। त्यामुळे त्यांना सुट्ट्या देणं त्या बंधनकारक केलेलं आहे नवीन नियमानुसार। तर या सगळ्याचा जो फटका आहे तो इंडिगोला पडलेला पाहायला मिळतोय। जवळपास आपण बघतोय की 7,160 कोटी रुपयांचं परवापर्यंत त्यांचं नुकसान होतं इंडिगोचं। आता देखील आपण बघतोय की प्रवाशांना नीट उत्तरं दिली जात नाही आहेत, त्यांचं रिफंड त्यांना परत केले जात नाही आहेत। रिफंड परत करण्यासाठी जवळपास 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागतोय। त्यांचं लगेज जे आहे ते त्यांना सापडत नाही आहे। अनेकांना तर जे कनेक्टिव्ह फ्लाइट्स असतात ते देखील या इंडिगोच्या या एका गोंधळामुळे सोडावे लागलेत। जे इंटरनॅशनल फ्लाइट्स आहेत ज्याच्या किमती प्रचंड असतात ते फ्लाइटसुद्धा सोडावे लागलेले पाहायला मिळतात। या सगळ्याचा जो परिणाम आहे तो प्रवाशांवर झालाच, मात्र इतर जे फ्लाइट्स आहेत त्यांनी देखील त्यांचे रेट जे आहेत ते अत्यंत वाढवून ठेवले। अक्षरशः मुंबई ते नागपूर जायला केवळ 32,000 रुपये घेण्यात येत होते। त्यानंतर सरकारने त्यावर हस्तक्षेप घातलेला पाहायला मिळतोय। 500 किलोमीटर जर प्रवास तुम्ही करत असाल तर तुम्हाला आता 7,200 रुपये द्यावे लागणार आहेत। त्याचबरोबर जर त्याहून 1000 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करत असाल तर 12,000 रुपये मोजावे लागणार। असं आकाशा असेल, एअर इंडिया असेल, एकंदरीतच हा संपूर्ण फटका हा प्रवाशांना बसताना पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी काही प्रवासी आहेत, त्यांच्याशी आपण काय बातचीत करू शकता का? मी बातचीत करण्याचा प्रयत्न करते, मात्र आपण बघतोय की 2 ते 3 दिवस प्रवाशांनी आपल्याबरोबर बातचीत केली। आता काही जण इथे बातचीत करण्याच्या मनस्थितीत आहेत की नाही हे बघूया। सर, क्या एग्जैक्टली प्रॉब्लम हुआ है? क्या फ्लाइट्स रिशेड्यूल? आपण बघतोय की त्यांना बोलायची इच्छा नाहीये प्रवाशांना। आपण त्या साईडला प्रयत्न करून बघूया की कोणी बोलतंय का। मात्र आपल्याकडे जे कालपर्यंतचे बाईट्स आहेत ते प्रचंड आहेत। त्यामध्ये आपण देखील एक बाईट घेतला होता। काल एक विकास नावाचा मुलगा होता, कोल्हापूरहून आलेला होता। त्याला न्यूयॉर्कला जायचं होतं। त्याचं कनेक्टिंग फ्लाइट होतं दिल्ली ते न्यूयॉर्क असं। मात्र इंडिगोचं जे फ्लाइट होतं मुंबई ते दिल्ली हे कॅन्सल झाल्यामुळे तो कनेक्टिव्ह फ्लाइटला पोहोचला नाही। आपण ह्यांना विचारूया, हे बोलतायत का बघूया। क्या हुआ है अंकल, हो गया क्या आपका रीशेड्यूल हुआ है और क्या हुआ? इधर आने के बाद पहला फ्लाइट गया, कैंसिल गया। तो अभी रीशेड्यूल करने के लिए आया 4 घंटा इधर का रहा। 4 घंटा इकडे आपण बघतोय की 4 तास ते इथे उभे आहेत। हे पटने कल से खड़े हैं, पटना जाने का है। इधर सुबह से हम लोग परेशान हैं। ना खाने का कोई व्यवस्था है, ना रहने का कोई व्यवस्था है। लगेज वगैरह सब जिधर तिधर पड़ा हुआ है। क्या करेगा आदमी, परेशान है। ये सभी इंडिगो का देन है। हम लोग 18-20 साल से गल्फ में काम कर रहे हैं, बराबर ऐसे आते थे जाते थे। अभी ऐसा प्रॉब्लम आ रहा है,
अभी हम लोग क्या करेगा, किसको बोलेगा? ना सरकार सुन रहा है, ना इंडिगो सुन रहा है, ना इधर का गवर्नमेंट सुन रहा है, कोई रिस्पॉन्स नहीं ले रहा है। लास्ट में हम लोग को आंदोलन करना पड़ेगा इसके लिए। आपण बघतोय की ज्या काही प्रतिक्रिया आहेत लोकांच्या नीलम त्या अत्यंत त्रस्त आहेत. मेरा सामान बदल गया है, मेरा सामान चला गया है, दूसरा सामान आ गया है मेरे साथ में। मैं बदलाने के लिए इधर आया हूँ। जो इंडिगो का ही था, हाँ। इंडिगो का ही था, किधर का फ्लाइट था? मेरा दुबई का था, दुबई से कल ने परसों के दिन दुबई में सामान में लेने आया। मेरा 2 सामान आया, 1 सामान मेरा बदल गया है। जो तर आपण बघतोय की कशा पद्धतीने इथे गोंधळ चालू आहे. बॅगेजचे सामान देखील लोकांचं बदललं जात आहे. अनेक दिवस लोकांना या सगळ्याचा सामना करावा लागतोय. प्रचंड मोठा त्रास जो आहे, मनस्ताप जो आहे तो प्रवाशांना जी. झालेला पाहायला मिळतो. नीलम, जी भाग्यश्री, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.